नमस्कार. लवली स्वरा चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तू रे माझा मितवा ह्या मालिकेत आज आपण पाहत आहोत. ईश्वरीने अर्णवला कपडे काढून दिलेले असतात आणि ब्लेझरवरती वेगळ्याच रंगाचा शर्ट पाहिल्यानंतर अर्णवला तो काही पसंत पडत नाही. हे कॉम्बिनेशन मॅच होत नाही असं त्याला वाटू लागतं. देतो त्यावेळेला ती म्हणते, मी दिलेलं कॉम्बिनेशन तुम्हाला का आवडत नाही? किती सोबर आणि सुंदर आहे. तुम्हाला ना नॉलेजच नाही कोणत्या गोष्टीवर कोणतं मॅच करायचं. ह्या गोष्टीवर दोघांमध्ये तिथे वाद चालू असतो आणि मग ती त्याला सांगते, तुम्हाला हवं ते कॉम्बिनेशन घाला आणि करा काय करायचं असं म्हणते आणि तिथून बाहेर निघून जाते. इथे अर्णव आता विचार करतो, हिने दिलेलं कॉम्बिनेशन ट्राय करायला काय हरकत आहे, सोबत तर छान दिसत आहे. मग त्या शर्टकडे आणि ब्लेझरकडे तो पाहत असतो आणि विचार करतो की तिला सरप्राईज देऊ, तिच्या मनासारखं आज करूया असं म्हणत तो ड्रेस घालायला तयार होतो. इकडे नम्रता आईला सांगू लागते की काल अर्णववरती हल्ला झाला, त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचं सगळं वर्णन ती करून सांगते. ते ऐकल्यानंतर इथे आत्याला आणि तिच्या आईला टेन्शन आलेलं असतं. किती मोठी घटना घडली आणि तू आत्ताशी सांगत आहे, रात्रीच का बोलली नाही? त्यावेळेला ती म्हणते, तुम्ही हॉस्पिटलला गेलात, तुम्हाला यायला उशीर झाला, मग माझं सांगायचं राहून गेलं. आता ईश्वरीच्या आईला फार चिंता वाटू लागते. आत्ताच्या आत्ता मी ईश्वरीला फोन करते, तिनेही मला काही सांगितलं नाही असं म्हणत ती लगेच फोन लावायला घेते आणि आत्या तिला म्हणत असते की लवकर फोन लाव, तू स्पीकरवरच टाक, मी पण तिचं बोलणं ऐकते. मग इकडे ईश्वरी फोन उचलते. आई एवढे सकाळी सकाळी फोन? मग ती सांगू लागते की तू मला काल जे घडलं त्याच्याबद्दल काहीही बोलली नाही, मला ह्या गोष्टीचा खूप राग आला आहे. तर ती म्हणते, आई तू फार टेन्शन घेते म्हणून तुम्हाला काही सांगितलं नाही, एवढी मोठी घटना नव्हती अगं असं सांगत असते. तितक्यात तिथे मग आत्याही म्हणते की तुम्ही दोघंजणं आत्ताच्या आत्ता इथे आम्हाला भेटायला या, नाहीतर आम्ही तिकडे येऊन लागू का? मग ती म्हणते, ठीक आहे, मी अर्णव सरांशी बोलते, मग आम्ही तुम्हाला भेटायला येतो असं म्हणत ती त्या दोघींनाही चिंता काळजी करू नका असं सांगत असते. पण त्या दोघीही तिच्यावर रागवलेल्या असतात. तुला काय जातं म्हणायला की काळजी करू नका, तुमच्यावर एवढा मोठा जीव घेणा हल्ला झाला आणि आम्ही काळजी करायची नाही असं म्हणत तिला तू आत्ताच्या आत्ता मला भेटायला ये सांगू लागतात. आत्या आणि आई फार काळजीत आहे हे नम्रताला जाणवतं. त्यांना मग ती दोघींना शांततेही करत असते. इथे अर्णव पाठीमागून येतो, त्याला पाहून म्हणते, आज आपल्याला कुठे सासूरवाडीला, तुलाही यायचं का? तर ती म्हणते, अय्या आत्ताच आई मला म्हणत होती तुम्ही दोघे याल का, आणि मी तुम्हाला विचारणारच होते आणि तुम्हीच मला सरप्राईज देऊन टाकलं. आता ना मी पटकीने हे सगळं आवरते आणि मग आपण लगेच आईबाबांना भेटायला जाऊया असं म्हणू लागते. इथे अर्णव सारखा टी शर्टला हात लावून सांगत असतो, आपण जाऊया असं वगैरे, पण तिचं काही लक्ष नसतं त्याच्याकडे, त्याच्या शर्टकडे. खरं तर हे कॉम्बिनेशन ईश्वरीने दिले, त्याने ते घातले हे तिने नोटीसच केलं नाही. ह्या गोष्टीचं त्याला वाईट वाटतं. तो निघून जात असताना तितक्यात ईश्वरी त्याला थांबवते आणि विचारते, तुम्ही तर मी दिलेलं कॉम्बिनेशन घातलं आहे, तुम्हाला तर आवडलं नव्हतं ना? मग तिला तो सांगू लागतो, कधी कधी आयुष्यात नवीन गोष्टी ट्राय करायला हवी आणि ती वापरल्याशिवाय कशी कळणार ती चांगली दिसते की नाही. आणि मी ठरवलं आहे, तू सांगितलं आहे तर मी ते ट्राय करून पाहायचं, म्हणूनच मी ट्राय केलं. ईश्वरीला फार आनंद होतो. मग इकडे सगळेजण नंतर आलेले असतात टेबलवर चहा नाश्ता करण्यासाठी. अंजली अर्णव आणि ईश्वरीला मिस करत असतात. दोघेही घरात दिसत नाही, बहुतेक आज दोघं खालीच आले नाही. आणि ही गोष्ट ऐकल्यानंतर इकडे राकेशला भारी वाटत असतं की आपल्या भीतीपोटी हे दोघंजणं रूममधनं बाहेरच पडत नाही आहे. तितक्यात अंजली म्हणू लागते की मी त्या दोघांनाही जाऊन पाहून येते, बोलवून आणते. मामा अंजलीला थांबवतात आणि सांगतात त्या दोघांना थोडा वेळ द्यायला हवा. काल जी घटना घडली ती फार डेंजर आणि मोठी होती. त्या दोघांना सावरायला वेळ दे, त्यांना यायचं असेल तेव्हा ते येतील, नको जाऊ त्यांना बोलवायला, आराम करू दे त्यांना आणि नंतर आले की बोलूया आपण त्यांच्याशी, मला असं वाटतं. मग आकाशही तेच म्हणत असतो की ते दोघांना खरंच आराम करू द्या, जे काही घडलं ते फारच भयंकर होतं. सगळेजण ह्या गोष्टीला मग मान्यता देतात आणि मग सगळेजण आपापले नाश्ता करत बसतात. इकडे मात्र राकेशला फार छान वाटत असतं. तो बोलव म्हणत असतो, पण मामा ह्या गोष्टीला नकार देतात. त्या दोघांना आराम करू द्या, अजिबात कोणी बोलवायला जायचं नाही असंही मामा सांगतात. राकेशला छान वाटतं, आपल्या भीतीपोटी हे दोघंजणं बाहेर येत नाही, अधनंमधनं असंच त्यांना घाबरवून ठेवायला हवं असं तो विचार करू लागतो. त्यांना कुणालाही माहीत नाही की दोघंजणं पोचले आहे सासूरवाडीला अर्णवच्या. अर्णव तिथे जाऊन कौतुक करून घेत आहे सासूबाईंकडनं.
त्याला पाहिल्यानंतर ईश्वरीची आई त्यांना म्हणून विचारते की किती छान ड्रेस घातला आहे तुम्ही, तुम्हाला ना माझी दृष्ट नको लागायला. दोघांचीही दृष्ट ती काढून बाहेर टाकते आणि जावयाचं इतकं कौतुक, दृष्ट काढली जाते म्हणून ईश्वरी चिडवत असते. तर ती सांगू लागते, आहेच बाई तुझा नवरा इतका सुंदर, त्याची दृष्ट काढायलाच हवी ना, दृष्ट लागली की मग काही झालं तर मला नाही घ्यायची बाई रिस्क, असं म्हणत ईश्वरीची आई त्या अर्णवचं छान प्रकारे दृष्ट काढून ओवाळून त्यांना आतमध्ये घेत असते. इकडे आतमध्ये आल्यानंतर मग बसल्यावर ईश्वरी कौतुक पाहत असते अर्णवचं. अर्णव सगळ्यांचा किती लाडका झाला आहे. अर्णव घरात बसल्या बसल्या लगेच मी बाबांना भेटून येतो असं म्हणत आतमध्ये निघून जातो. किती प्रेमाने सगळ्यांचं करत आहे अर्णव सर, ह्या गोष्टीने खरंच तिला फार आनंद होतो. आणि ईश्वरीची आई त्यांना दोघांना पाणी घेऊन येते. तर ते गेले बाबांना भेटायला असं ईश्वरी सांगते. मग खरंच तुला नवरा खूप चांगला भेटला आहे, त्यांचं मन जप, त्यांची सगळी काळजी घे आणि त्यांना काय हवं नको ते पाहत जा. आणि खरंच तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मलाही आता भारी वाटत आहे. तुझं लग्न इतक्या मुश्किल परिस्थितीत झालं आहे, पण तुम्ही इतकं छान सावरून घेतले, ह्या गोष्टीनेही मला आनंद होतो आहे असं ईश्वरीची आई कौतुक कर सांगते. आणि नवऱ्या बाबतीत एवढं छान कौतुक करताय म्हटलं दोघीजणी हसत असतात. त्याच वेळेला बाबांना घेऊन अर्णव बाहेर येतो. ईश्वरी लगेच त्यांना जाऊन कवटळून मिठी मारत बाबांना विचारू लागते, तुमची तब्येत बरी आहे ना. बाबा खूप खुश दिसत आहे. आणि हे पाहिल्यानंतर ईश्वरी लगेच अर्णवला म्हणते, बघितलं माझे बाबा मला बघून खूप खुश आहे, त्यांना किती आनंद झाला आहे मला भेटून. तर ईश्वरीला अर्णव सांगतो, तुला भेटून आनंद नाही झालेला, तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तुझ्या बाबांना आनंद झाला आहे. मग ती म्हणते, तुम्हाला कसं माहीत माझ्या बाबांना काय बोलायचं आहे आणि काय नाही, तुम्ही जास्त ओळखतात का माझ्यापेक्षा, मी बाबांना जास्त ओळखते. बाबा तुम्ही मला सांगा बरं डोळे मिचकून. मग बाबांना ती विचारते, तुम्हाला मला भेटून आनंद झाला आहे ना. बाबा तिच्याकडे पाहून काहीही रिॲक्शन देत नाही आणि मग सगळेजण ते पाहून हसत असतात. त्याच वेळेला अर्णव बसतो आणि विचारतो, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तुम्हाला आनंद झाला आहे ना. मग बाबा डोळ्यांनी खुणवून सांगतात. सगळ्यांना इतकं आश्चर्य वाटतं, खरंच अर्णव सगळ्यांना किती सांभाळून घेतोय, समजून घेतोय. ईश्वरीही मग म्हणू लागते, खरंच तुम्ही माझ्या बाबांना माझ्यापेक्षा जास्त ओळखायला लागले आहात. आणि नम्रता तर म्हणते, हे दोघंजण एका टीममध्ये झाले, आता आपल्या दोघींना कोण विचारणार, बाबांची आणि अर्णवची टीम सॉलिड बनणार आहे असं म्हणत सगळेजण हसत असतात आणि जोक्स वगैरे करत असतात. मग सगळेजण बसून चहा नाश्ता करायला गप्पा मारतात. त्यावेळेला आत्या सांगू लागते की तुम्ही जी आयडिया दिली ना, ती आयडिया क्लाउड किचनसाठी खूप छान होती, त्याने ना खूप साऱ्या ऑर्डर येत आहे. असं सगळ्या गोष्टी क्लाउड किचनबद्दल तिथे हे चौघंजणं करत असतात. ईश्वरी पाहत असते, मला तर क्लाउड किचनची आठवणही नाही. आणि इथे अर्णव ह्या बाबत आईशी, आत्याशी, नमुताईशी गप्पा मारतोय. ते चौघंजणं काय ठरवत आहे ह्या गोष्टी तिला काहीच समजेना. मग ती म्हणू लागते की तुम्ही काय बोलताय. तर ऐश्वरीची आई सांगू लागते, तू नव्हती तरीही अर्णवने मला प्रत्येक गोष्टीत साथ दिली, काय हवं नको ते आम्हाला फोन करून विचारत राहिले, क्लाउड किचनला काही मदत हवी का वारंवार विचारत होते, वेगवेगळ्या आयडिया देत होते. इथे ईश्वरीला भारी वाटतं की माझ्या पाठीमागे माझा नवरा इतक्या टेन्शनमध्ये असताना, राकेशचं इतकं टेन्शन असतानाही किती माझ्या घरच्यांची काळजी घेतो आहे, सगळं काही पाहत आहे. खरंच भडकुच्यांच्या पलीकडे हा माणूस किती प्रेमळ मायाळू आहे, ह्या गोष्टीची जाणीव तिला त्या क्षणाला होत असते. मग वेळ झाली ती घरी जाण्याची. अर्णव म्हणतो, आता आपल्याला निघायला हवं. मग बाबांची परवानगी घेत हे दोघंही मग निघायला घरातनं बाहेर पडतात. ईश्वरी बाबांना काळजी घ्या, मी पुन्हा भेटायला येईल असं सांगते आणि मग दोघे बाहेर जातात. बाहेर जात असताना गप्पा मारता मारता ईश्वरीचं पाय साडीमध्ये अडखळतो. तिचं भान नसतं. त्याच वेळेला अर्णव तिला धरतो आणि तिला पडण्यापासून वाचवतो. दोघंजण एकमेकांकडे पाहत असतात. ईश्वरीला खरं तर खूप दडपण आलेलं असतं की एवढ्या परिस्थितीतसुद्धा ह्या माणसाचं डोकं इतकं चालतं, माझ्या घरच्यांची किती काळजी घेतोय, किती चांगला माणूस आहे असं विचार करत असते. इकडे ईश्वरीची आई म्हणत असते, पाहिले ना खरंच दोघांची जोडी म्हणजे जोडी आहे. आणि तुम्हाला आठवतं का माझ्या बाबतीत ज्या वेळेला अशी घटना घडली होती की माझ्या सोबत कोणीही नव्हतं, त्यावेळेला तुम्ही मला साथ दिली होती, माझ्यावर विश्वास ठेवला होता. इथे अर्णव मोबाईल शोधण्यासाठी वेगवेगळ्या खिशांमध्ये हात घालतो. ईश्वरीला तो सांगू लागतो की माझा मोबाईल बहुतेक आतच राहून गेला आहे. मग दोघंही घरामध्ये जातात आणि चौकटीजवळच उभे असतात दाराच्या. त्याच वेळेला इथे दोघांमध्ये गप्पा चालू असतात. तुम्ही
मला साथ दिली नसती तर त्या क्षणाला माझी सोबत कोणी केली असती. मी जॉबसाठी ज्या कंपनीत गेले होते तिथल्या एका बाईने मला सांगितलं, तुम्हाला 100% जॉब मिळेल, तुम्ही आत जा. त्या बाईचं ऐकून मी आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यावरती त्या सरांना चक्कर येत होती. त्यांना मी सावरलं. तिथे सोप्यावरती बसवलं आणि ते शुद्धीत नव्हते, ग्लानीमध्ये होते. त्यांचा मान त्यांनी माझ्या खांद्यावर टेकवली आणि त्याच वेळेला मीडिया तिथे आली. त्या लोकांनी त्यांच्याबद्दल, माझ्याबद्दल किती वाईट साईड अफवा पसरवल्या, बोलले. माझं तर जाऊ द्या, पण माझ्यापेक्षा जास्त त्या माणसाला बोलले. त्याला कोणीही समजून घेतलं नाही आणि त्या माणसाची इतकी बदनामी झाली, इतकी बदनामी झाली. पुढे काय झालं मला काहीच माहीत नाही. असं सगळं बोलत असताना हे सगळे गप्पा अर्णव आणि ईश्वरी ऐकते. त्यांना खूप मोठा धक्का बसतो. हे सगळं तुम्ही काय बोलत आहात? आता ईश्वरी आणि अर्णव ह्या सगळ्यांच्या खोलापर्यंत पोचणार. अर्णवला कळणार त्याचे वडील निर्दोष होते आणि तो त्यांना माफ करणार का? चला तर मग आपण पुढे जे काही होणार ते पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुमच्यापर्यंत पुढील व्हिडिओ लवकर पोहोचेल. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.